नमस्कार. चंद्र राशीप्रमाणे सिंह राशींच्या व्यक्तींना एप्रिल 2025 या महिन्यासाठी आता मी मार्गदर्शन करणार आहे. सिंह राशींच्या व्यक्तींना या महिन्यामध्ये जमा आणि खर्च याची स्पर्धा दिसून येते. म्हणजे आले पैसे की झाले खर्च. खर्च समोर दिसत आहेत म्हणून जमेसाठी प्रयत्न करायचा, ते आले की खर्च भागवायचा. म्हणजे असं जमा खर्चाची स्पर्धा दिसून येते. तर त्याचा योग्य ताळमेळ बसवायचा असेल तर हे आपल्याला कौशल्याने करावं लागणार आहे. कारण खर्च हे खर्चच आहेत, पण त्यात नको असलेले अनावश्यक खर्च जे असतील आणि तर ते पुढे टाळता येण्यासारखे असतील, पुढे जाऊन करून चालणार असतील तर ते टाळण्याकडे तुमचा प्रयत्न असू द्या. कारण नाहीतर जे फिक्स खर्च आहेत ते आहेतच, शिवाय आपण काढलेले खर्च असे जर त्यात ॲड झाले तर त्या खर्चाला ॲड होत जातील. म्हणून अनावश्यक खर्च जे आहेत ते या महिन्यात तुम्ही टाळा. मुद्दाम होऊन खर्च करण्याचा प्रयत्न करू नका. कारण ऑलरेडी जी स्पर्धा चालू आहे त्या स्पर्धेमध्ये तुम्हाला मग उगाचच आपला फोकस वेगळीकडे न्यावा लागेल. म्हणून सिंह राशींच्या व्यक्तींनी ही काळजी घ्या की जर आवश्यक आहे तोच खर्च करा, बाकीचे खर्च पुढे ढकला. असं केलं तर त्यांना विशेष त्रास या महिन्यात होणार नाही. सिंह राशींच्या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो की या महिन्यामध्ये पहिल्या पंधरवड्यामध्ये म्हणजे पहिल्या पूर्वार्धामध्ये थोडं आरोग्यासाठी काही कटकटी दिसून येतात. उष्णतेचा त्रास होणे, ॲसिडिटी संबंधी काही त्रास होणे, रात्री त्यामुळे लेट जेवण्यामुळे पोटामध्ये काही विकार होणे, अशा काही गोष्टी मला या महिन्यात दिसून येत आहेत. तर त्या गोष्टी टाळण्याचा तुम्ही प्रयत्न करा किंवा जास्तीत जास्त टाळा. म्हणजे हे जे त्रास आहेत तुमचे शारीरिक त्रास वाचतील. अपचनाने झालेले त्रास तुम्हाला होण्याची शक्यता दिसून येते. शिळं खाल्लं, जुनं खाल्लं, हॉटेलमध्ये खाल्लं तर त्याचा काहीतरी त्रास होऊ शकतो आणि त्याचा दीर्घकाळ म्हणजे आठवडाभर चालणारा त्रास होऊ शकतो. म्हणून हे खर्च आरोग्याविषयी तुम्ही टाळू शकता आणि या गोष्टी टाळता येण्यासारख्या आहेत तर त्या टाळण्याचा प्रयत्न तुम्ही या महिन्यात करा की जेणेकरून नुकसान तुमचं कमी होईल. सिंह राशींच्या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो की या महिन्यामध्ये साधारणपणे आपलं काम जे चाललेलं आहे ते चालू राहीलच, पण ते कसं वाढवता येईल याच्यावर थोडासा प्रयत्न करा. थोडंसं रिसर्च करा की आपल्याला नवीन काय अजून करता येईल याच्याबद्दल थोडंसं आढावा घ्या की जेणेकरून तुम्हाला अनेक गोष्टी अशा कळतील की अरे तर मी अगोदरही करू शकलो असतो पण का केलं नाही इतके दिवस, असं तुम्हाला नंतर वाटेल. पण काही हरकत नाही, योग्य वेळ आल्यावरच ती गोष्ट होत असते आपल्या भाग्यानुसार. तर त्यामुळे आता तुम्हाला ती प्रेरणा मिळाली आहे तर तुम्ही आता शोधण्याचा प्रयत्न करा की जेणेकरून तुमचं काम वाढेल, कामाची व्याप्ती वाढेल आणि त्यातून एक मिळणारं समाधान जे वेगळंच असेल. सिंह राशींच्या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो की या महिन्यामध्ये शिक्षण घेणारी जी मुलं आहेत त्यांनी आळशीपणा सोडा. अमुक एक गोष्ट आपल्याला येते, ही गोष्ट आपल्याला माहिती आहे, ही 10 वेळा वाचून झाली आहे, अशा भ्रमात राहू नका. कारण परीक्षा हे भूत असं असतं की जिथे लूप होल्स आहेत त्याच्यावरच परीक्षक लक्ष ठेवतात आणि तेच तुम्हाला ट्रॅपमध्ये अडकवतात. तर तुम्ही अशा भ्रमात असाल की माझा सगळा अभ्यास झाला आहे तर तसं काही नसतं. त्याच्यात रिव्हिजन करणे किंवा त्या जो केलेल्या अभ्यासाला पुन्हा रिवर्क करणे अशा गोष्टी तुम्ही करा की जेणेकरून तुमचं शिक्षण जे आहे किंवा अभ्यास जो आहे तो ताजा राहील, असं मला या ठिकाणी सांगायचं आहे. जी मुलं आपल्या परदेश गमनासाठी जाऊ इच्छितात किंवा आपल्या परदेशातील अभ्यासासाठी तयारी करू इच्छितात त्यांनी त्या परीक्षा या महिन्यात द्याव्यात किंवा पेपरवर्क जे आहेत व्हिसा वगैरे आदी कारणासाठी ते पेपरवर्क या महिन्यात कंप्लीट करावं असंच मी या महिन्यात तुम्हाला सांगेन. सिंह राशीच्या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो की या महिन्यामध्ये आपलं कुटुंब आपल्याला साथ देईल. तुमच्या संकल्पना आकारास येतील. पत्नी मात्र
काही कारणांनी थोडी नाराज राहण्याची शक्यता दिसून येते. म्हणजे जिच्या डिमांड तिच्या गरजा त्याकडे तुमच्याकडून दुर्लक्ष झालं आहे असं ती पॉईंट आऊट करेल आणि ते तुम्हाला नाही म्हणता येणार नाही किंवा टाळता येणार नाही. तर असं दुर्लक्ष मात्र करू नका. तिच्या कंप्लेंट्स तुमच्या प्रती राहतील अशा गोष्टी टाळण्याचा प्रयत्न करा. पण बाकी कुटुंबातले लोक मात्र तुम्हाला या महिन्यात खूप साथ देतील आणि त्याप्रमाणे कुटुंबात एक आनंदाचं वातावरण असेल असं या महिन्यात मी सांगू इच्छितो. जे लोक प्रेमबंधनात आहेत किंवा अन्य काही रिलेशनमध्ये आहेत त्यांनी आपापसात भांडणं होणार नाही याची काळजी घ्या. कारण कधीकधी यातून छोट्याशा कारणावरून टोकाची भांडणं होतात आणि तुमचं रिलेशन ब्रेकअप होऊ शकतं असं मी या ठिकाणी तुम्हाला सांगू इच्छितो. तर रिलेशन ब्रेकअप झालं तर ते तोंडाने जरी झालं तरी ते प्रत्यक्षात होणं खूप दुःखदायक असतं किंवा ते व्हायला खूप वेळ लागतो. तर ते होऊ शकत नाही, त्याला काही कालावधी जावा लागतो. म्हणून तोंडातून असं काही भांडण किंवा वादाचे प्रसंग जे आहेत ते आणूच नका की जेणेकरून या स्टेजपर्यंत तुम्ही येणारच नाही. सिंहराशींच्या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो की पूर्वी केलेल्या कामाचे पैसे या महिन्यात तुम्हाला मिळतील. काही अगोदर काम होऊन गेलं होतं, पेमेंट येणं बाकी होतं आणि ते अनायसा या महिन्यात आलं. असं तुमच्या हातात काही पैसे या महिन्यात येऊ शकतात. आले तर पुन्हा तुम्ही काही धंद्यात वापरू शकता, पुन्हा काही जे आहेत ते तुम्ही कुटुंबासाठी वापरू शकता असंच मला या ठिकाणी सांगायचं. सिंहराशींच्या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो की या महिन्यामध्ये आपण काही सिक्रेट असं काही इन्व्हेस्टमेंट आपण करू शकतो की ज्या लोकांना सांगायच्या नाही आहेत किंवा कुटुंबातही सांगायच्या नाही आहेत, पण गपचूप काही इन्व्हेस्टमेंट करायचे आहेत. उदाहरणार्थ आपल्या मुलांसाठी, आपल्या कुटुंबियांसाठी त्यांना गाफील ठेवून जर काही आपल्याला इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर ती या महिन्यात करू शकता. या महिन्यामध्ये नवीन वास्तूचा योग तुम्ही जर शोधत असाल तर तुम्हाला मनासारखं घर सापडेल असा या महिन्यात योग दिसून येतो. हे होतं सिंह राशींच्या व्यक्तींना मार्गदर्शन.